एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. पावसाळ्यात सतत सर्दी, खोकला, घशात खवखव किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी चहा, कॉफी पिण्यापेक्षा प्या हे गरमागरम आणि टेस्टी ड्रिंक आज आपण बनवतोय. पावसाळ्यासाठी खास उत्तम इम्युनिटी बूस्टर ॲपल काढा. तर हा काढा बनवण्यासाठी सगळ्यात आधी सफरचंद मिठाच्या कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या. तर मधला भाग, बियांचा भाग अजिबात घ्यायचा नाही. त्यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचे, त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे. पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये आपण सफरचंदाचे तुकडे केलेले होते ते घालायचे. त्यानंतर इथे 1 चमचा किसलेलं आलं घालायचे, 2 तुकडे दालचिनीचे, 3 ते 4 लवंग, 1 चक्री फूल घालायचे. आता हे छान आहे मंद आचेवर आपल्याला 15 ते 20 मिनिटाकरता चांगलं शिजवून घ्यायचे. आता शिजवताना यावर उकळी आली की नंतर झाकण ठेवायचे. आता पावसाळ्यातील थंड आणि दमट हवामान असतं, म्हणून ही गरमागरम ड्रिंक शरीराचं तापमान नियंत्रित ठेवून आतून ऊब आणि ताजेतवानं प्रदान करतं. त्यामुळं हे पावसाळ्यात तर हे ड्रिंक आपल्या पोटात गेलंच पाहिजे. तर आता इथे सफरचंद छान शिजले. आता हे चमच्याने किंवा स्मॅशरने चांगलं कुस्करून घ्यायचे, म्हणजे सफरचंद आणि मसाल्यांचा अर्क सगळं ह्या पाण्यात उतरला जाईल. त्यामुळे इथे आपल्याला हे असं कुस्करून घ्यायचंय. आता हे मिश्रण आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचे. याचा रस चांगला काढून त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा गूळ नसेल वापरायचा तर 1 चमचा मध वापरलं तरी चालेल. नंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आता उकळत्या पाण्यात कधीच ह्या गोष्टी घालायच्या नाही. तर हे सगळं रेडी झाल्यावर आपल्याला इथे मध किंवा गूळ आणि लिंबाचा रस घालायचा आहे. तर बस तयार आहे आपला हा गरमागरम इम्युनिटी बूस्टर ॲपल काढा. पावसाळ्यात रोज संध्याकाळी हा काढा प्या आणि आजारपणाला दूर ठेवा. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.